तर आपण सुरू करूया आजचा क्लास. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. आणि आजचा हा क्लास आपण जे सुरू करत आहे, तर त्याच्या आधी आपण सगळे आपले जे टीचर्स आहे, आपले गुरुजन आहेत, भंते आहेत, आजपर्यंत ज्यांनी धम्म, अभिधम्म प्रिझर्व्ह करून ठेवला आहे आणि आज आपल्याला तो ऐकायला मिळतो, वाचायला मिळतो. तर त्या सगळ्या भंतेंना आणि भंते कुशलांना तीनदा वंदन करूया आपण. तर सगळ्यांना वेलकम. नमो बुद्धस्स सगळ्यांना. आणि आज आपण कंटिन्यू करू आपला क्लास चेतसिका. सेकंड चॅप्टर अभिधम्मत्थ संगहो मधलं त्याचा परिचय आपण करत आहे सध्या. तर मागच्या क्लासमध्ये आपण चेतसिका ऑलरेडी सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये आपण अ, अय्य समान चेतसिका 13 आणि अकुशल चेतसिका एवढ्या केल्या होत्या. आपण पुढे आज करूया. हे जे चेतसिका 52 चेतसिकास आहेत त्याच्याबद्दल आपण कंटिन्यू करू आपला अभ्यास. तर आजच्या क्लासमध्ये शोभन चेतसिका आणि मग कॉम्बिनेशन चित्त आणि चेतसिकाचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपण बघू. तर जस्ट अ क्विक रिकॅप. चित्त 89 121, कामावचर 54, रूपावचर 15, अरूपावचर 12 आणि लोकोत्तर चित्त 8 किंवा 40. हे आपण आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळ आपण चित्त समजण्यामध्ये वेळ दिला या क्लासमध्ये. आणि चेतसिका, आता चेतसिका बघत आहे आपण. तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं चेतसिकांचा स्वभाव काय आहे, कशाला आपण चेतसिका म्हणतो 52 चेतसिका. आणि हे नामखंड जे आहे चित्त आणि चेतसिका, तर हे कसे आहेत. चित्त हे विज्ञान खंड आहे आणि चेतसिका जे आहे ते वेदना खंड, संज्ञा खंड आणि संखार खंड हे आहेत. चित्तचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पण आपण बघितले. एकत्र उत्पन्न होतात, एकत्र निरोध होतात आणि त्यांचं आलंबन म्हणजे आरंभण, ऑब्जेक्ट चित्त आणि चेतसिकाचं सेम असतं जेव्हा ते उत्पन्न होतात आणि त्यांचे वस्तू ते पण सेम असतात जेव्हा ते उत्पन्न होतात. वस्तू म्हणजे जर चक्षूमध्ये चक्षू आलंबन रूप बघत आहे आपण, तर वस्तू चक्षुवस्तू झालं, तर चित्तचं पण चक्षुवस्तू असणार, चेतसिका पण चक्षुवस्तूवरच आधारित उत्पन्न होणार. आणि ही मनाची प्रक्रिया आहे. मनाची प्रक्रिया आहे. तर चेतसिका 52, अय्य समान 13, अय्य समानमध्ये आपण बघितले सब्बचित्त साधारण हे 7 आहेत आणि पकिर्णक 6 आहेत. आणि अकुशल चेतसिका त्याच्यामध्ये 14 आहेत, 14 आणि शोभन चेतसिका 25. अय्य समान 13 हे आहेत सब्बचित्त साधारण, फस्स, वेदना, संज्ञा, चेतना, एकग्रता, जीवितेंद्रिय आणि मनसिकार. तर चेतसिकामध्ये जीवितेंद्रिय जे आहे ते आहे नाम जीवितेंद्रिय. पकिर्णकमध्ये वितक्क, विचार, अधिमोक्ष, वीर्य, पीती, छंद. 2 प्रकारे कंबाईन होतात. संपयोगने आणि संगहाने चित्त आणि चेतसिक. तर ते पण थोडं आपल्याला वेळ असला तर आपण ते सुद्धा थोडंसं एक्झाम्पल्स आपण बघू आज. अकुशल चेतसिका 14 मध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं मोह 4, लोभ 3, दोष 4, अन्य 3. अन्यमध्ये थीनमिद्ध आणि विचिकिच्छा हे आहेत. आणि यांचे ग्रुप्स आहेत हे.
मोहमध्ये अहिरिक, मोह, अहिरिक, अनुतप्प, उद्धच्च हे 4. लोभमध्ये लोभ, दिठ्ठी, मान 3. दोषमध्ये दोष, इस्सा, मच्छर्य, कुकुच्च हे 4. अन्यमध्ये थीन, मिद्ध आणि विचिकिच्छा हे 3. तर मोहचे जे आहेत, अ, मोहच्या ज्या 4 चेतसिका आहेत, ह्या सगळ्या अकुसलमध्ये जातात. म्हणून त्यांना अकुशल साधारण पण म्हटलं गेलं आहे. मोह, अहिरिक, अनुतप्प, उद्धच्च. मग ते लोभचे असो, अ, 8 चित्त, किंवा 2 दोषचे असो किंवा 2 मोहचे असो, त्या सगळ्यांमध्ये हे मोह, अहिरिक, अनुतप्प, उद्धच्च ह्या चेतसिका जातात. म्हणून त्यांना अकुशल साधारण चेतसिका सुद्धा म्हटलंय. आणि शोभन चेतसिका. आज आपण बघणार शोभन चेतसिका. शोभन साधारण 19, वीरती 3, अप्पमय्या 2, पयेंद्रिय 1. ह्या 4 ग्रुप्समध्ये शोभन चेतसिका आहेत. शोभन साधारण 19 हे कॉमन आहेत. साधारण म्हटलं तर ते युनिव्हर्सल. सगळ्या महाकुशल चित्तांमध्ये साधारणतः ते जाणार. साधारण चेतसिका जाणार. म्हणून शोभन साधारण 19 हे जे आहेत, श्रद्धा, सती, हिरी, ओतप्प, अलोभ, अदोष, तत्र मज्जतता, कायपसद्धी, चित्तपसद्धी, कायलहुता, चित्तलहुता, कायमुदुता, चित्तमुदुता, कायकम्मय्यता, चित्तकम्मय्यता, कायपागुण्यता, चित्तपागुण्यता, कायोजुकता, चित्तुजुकता. हे झालेत शोभन साधारण 19. आणि वीरती हे 3 जे आहेत, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. तर वीरती जे आहेत 3 हे हे फॉलो करायचे आहेत अर्यो अठ्ठंगिको मग्गोमध्ये. हे 3 सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. याच्यासाठी एनर्जी लागते. याच्यासाठी स्ट्रेंथ लागते. आणि याच्यासाठी म्हणून वीर्य लागतं, असं म्हणून त्यांना वीरती म्हणण्यात आलं आहे. अप्पमय्या 2, अप्पमय्या म्हणजे इलिमिटेबल्स किंवा इमेजरेबल्स, अप्रमाण असणारे. तर ते आहेत इथे 2, करुणा आणि मुदिता. आणि पयेंद्रिय, पय्या इंद्रिय 1. तर आपण एक बघू शकतो, की ब्रह्मविहार जे आहेत, ते 4 आहेत. 4 मधले 2च इथे मेन्शन दिसतात आपल्याला डायरेक्टली, करुणा आणि मुदिता. आणि बाकी 2 जे आहेत, मेत्ता आणि उपेक्षा, तर हे शोभन साधारणमध्ये इन्क्लुडेड आहे. शोभन साधारणमध्ये इन्क्लुडेड आहे. जसे अदोष चेतसिका जी आहे, शोभन साधारणची 6th नंबरची अदोष चेतसिका ही मेत्ता म्हटल्या गेली आहे. मेत्ताची. पण फक्त मेत्ता नाही. आपण बघू की चेतसिका खूप मूळ, म्हणजे परमत्थ आहे, नाही का? परमत्थ आहेत. खूप फंडामेंटल लेव्हलवर आपण बघत आहे. अदोष चेतसिका जी आहे, ती बऱ्याच गोष्टींशी जुडलेली आहे. अदोष म्हटलं तर तेव्हा मेत्ता त्याचा अर्थ होत नाही. अदोष म्हटलं तर त्याचे बरेच अर्थ होऊ शकतात, जे अदोष सोबत जुडलेले आहेत. अदोष म्हटलं तर ते असं होऊ शकतं, की मेत्ता सोबत जुडलेला आहे, अ, सुभासित वाचासोबत जुडलेला आहे आणि बऱ्याच दुसऱ्या गोष्टींसोबत पण जुडला आहे. तर अधिवासन म्हटलेलं आहे, फॉरगिव्हनेस म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींसोबत पण अदोष चेतसिका जुडलेली आहे. पण जेव्हा आपण ब्रह्मविहार म्हणत आहे, तेव्हा अदोष चेतसिका ही मेत्ता दर्शविते आणि तत्र मज्जतता ही उपेक्षा दर्शविते. तत्र मज्जतता आपण पुढे डिटेलमध्ये जेव्हा बघू ही चेतसिका, तेव्हा आपण त्याच्याबद्दल बघू की उपेक्षा कसं दर्शविते. तसं एक मज्जतता, मिडल है ना, मज्जतता मध्यम, हे आपल्याला त्याच्यातनं थोडं दिसून येतं. तत्र म्हणजे जिथे तिथे 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 मध्यम असण्यामध्ये
असं आहे ते. तर तत्र मज्जत्तता. बरं. अं, तर हे ब्रह्मविहारबद्दल झालं आणि पैंद्रिय जी आहे, ती पैय्या इंद्रिय, जे आहे भुजंग किंवा पैय्या चेतसिका पण म्हणतात किंवा अमोह चेतसिका. जसे अ, लोभ, दोष, मोह हे हेतू आहेत अकुशल. तसेच कुशलमध्ये अलोभ, अदोष, अमोह हेतू आहेत आणि ते चेतसिका सुद्धा आहेत. तर पैंद्रिय जी आहे चेतसिका ती अमोह चेतसिका म्हटल्या गेली आहे. कधी-कधी पैय्या, कधी-कधी सम्मादिट्ठी पण म्हटलं गेलं आहे. तर पैय्या पंचेंद्रिय आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा जसं आपण इथे बघितलं शोभन साधारण सध्दापासून सुरू होत आहे, पैंद्रियपर्यंत आपल्याला सांगितलं गेले आहेत. तसेच पंच इंद्रियांनी म्हणजे जे 5 स्पिरिच्युअल फॅकल्टीज आहेत, आपण बघू शकतो सध्दापासून सुरू होत आहे आणि पैय्यापर्यंत ते आपल्याला सांगितलं गेलंय. अल्टिमेट गोल काय आहे? पंच इंद्रिय पण त्यांचा पैय्या टू डेव्हलप विस्डम, टू कल्टिव्हेट विस्डम. आणि शोभन चेतसिका आपण आता बोललो, की कसे हे जे 6, 7 आणि 1, 2 जे पर्पलमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. अदोस, तत्र मज्जत्तता, करुणा आणि मुदिता हे ब्रह्मविहार आहेत. 4 मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा असं म्हणू आपण. आणि अलोभ, अदोष आणि अमोह ह्या 3 बेसिक चेतसिका आहेत, ज्या महाकुशल चित्तांमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्या हेतूने केलेले. महाकुशल चित्त जे आहेत ते ती हेतुक या अर्थाने आहेत. अलोभ, अदोष, अमोह चेतसिका त्या तशा पुद्गलांमध्ये आहे, ती हेतुकांमध्ये. आणि जे द्विहेतुक आहेत त्यांच्यामध्ये अलोभ, अदोष, शोभन साधारण चेतसिका असतात. तर शोभन साधारण 19 जे आहेत, सद्धा, सती, हिरी, ओतप्प, अलोभ, अदोष, तत्र मज्जत्तता, कायपसद्धी, चित्तपसद्धी, कायलहुता, चित्तलहुता, कायमुदुता, चित्तमुदुता, कायकम्मन्यता, चित्तकम्मन्यता, कायपागुण्यता, चित्तपागुण्यता, काय उजुकता, चित्त उजुकता. तर ह्या ज्या आहेत 19 ह्या आहेत शोभन, ब्युटिफुल आणि साधारण म्हणजे कॉमन किंवा युनिव्हर्सल टू ऑल कुशल चित्त चेतसिका ज्या आहेत त्या साधारण, शोभन साधारण, सद्धा, सती, हिरी, ओतप्प, अलोभ, अदोष ह्या सगळ्या ज्या चेतसिका आहेत. एक-एक करून आपण बघू. इथे पण लिहिलं आहे, की तत्र मज्जत्तता, न्यूट्रॅलिटी ऑफ माइंड, बॅलन्स, डिटॅचमेंट, इम्पार्शियलिटी आणि हे जे बॅलन्स आहे, इम्पार्शियलिटी आहे, हे इंडिफरन्स नाहीये. म्हणजे आपल्या अविद्येमुळे आपण लक्ष देत नाही, अशी गोष्ट नाहीये तत्र मज्जत्तता. मध्यम पटिपदाला ती कनेक्ट होत आहे, ती चेतसिका आणि आता 6 जोड्या पण आहेत इथे. काय आणि चित्त या 2 साठी. म्हणजे कॉन्शियसनेस किंवा काय म्हटलं तर मेंटल फॅक्टर्स आणि अ, चित्त म्हटलं तर कॉन्शियसनेस चित्त. तर काय आणि चित्त या संबंधित 6 पेअर्स पण आहेत इथे. जे अ, पसद्धी, लहुता, मुदुता, कम्मन्यता, पागुन्यता, उजुकता यांच्याशी संबंधित. तर अ, ते पण आपण बघू काय होतं ते. तर सगळ्यात आधी श्रद्धा. आपण बघितलं, की परमत्थ जर आपल्याला डिफाईन करायचं असलं, तर ते आपण कसं करतो? त्यांचे 4 गुण जे आहेत शॉर्टमध्ये, वन वर्डमध्ये त्यांना डिफाईन करायचं. तर लक्षण, रस, पचपठ्ठान आणि पदठ्ठान यांच्या एकेका शब्दांनी ते डिफाईन होतात परमत्थ. तर लक्षण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक, रस म्हणजे फंक्शन, त्यांचं कार्य कसं आहे. पचुपठ्ठान म्हणजे ते कशी उत्पन्न होतात, आपल्याला कसं कळतं, की ते उत्पन्न झाल्यावर कसं कळतं आपल्याला आणि पदठ्ठान म्हणजे कोणत्या कारणाने ते उत्पन्न होतात. तर लक्षण सगळ्यात आधी श्रद्धा ही पहिली सुंदर, ब्युटिफुल, शोभन चेतसिका आहे. म्हणजे श्रद्धा ठेवणे. मराठीमध्ये पण श्रद्धा.
श्रद्धा ठेवणे, एका ठिकाणी ठेवणे, म्हणजे तिथे आपला विश्वास आहे. सद्दहन म्हटलं आहे पालीमध्ये. आणि काय करतं, काय फंक्शन आहे श्रद्धाचं, तर ते पाणी शुद्ध कसं करतं, एखादं जेम असतं, ते पाणी शुद्ध करायचं. गढूळ पाण्याला सेटल डाउन करतं आणि वरच्या पाण्याला स्वच्छ करतं. तशी श्रद्धा आहे. आणि अकालुसीय. अकालुसीय म्हणजे तिथे फॉगीनेस नाही, क्लॅरिटी आहे. धुकं-धुकं नाहीये, क्लॅरिटी आहे. कारण ते ते जे पाण्यामध्ये जसे पार्टिकल्स असतात, जसे कण असतात पाण्यामध्ये, अशुद्ध पाण्यामध्ये, त्यांना लोभ, दोष, मोह सारखं बघितलं आहे. तर ते जे अशुद्ध पाणी असतं, त्याच्यातले कण जर सेटल डाउन झाले, क्लिअर झालं ते पाणी, तर लोभ, दोष, मोह तेवढ्यापुरतं तिथे नाही आहे. रिमूव्ह म्हणजे इम्प्युरिटीज निघाले, अशुद्धता निघाली त्या पाण्यातून असं. तर श्रद्धा ते काम करते. तर जेव्हा आपलं मन शुद्ध झाल्यासारखं होतं, क्लिअर असतं, जेव्हा आपण क्लिअरली बघू शकतो, त्यावेळेस आपण समजायचं श्रद्धा आहे. श्रद्धा उत्पन्न झाली आहे. म्हणून तथागतांच्या मूर्तीला जेव्हा आपण बघतो, तर तेव्हा किंवा ज्यावेळेस तथागत या धर्तीवर चालत होते, त्यावेळेस लोकांनी जेव्हा त्यांना बघितलं असेल, त्यावेळेस त्यांना बघूनच श्रद्धा उत्पन्न व्हायची. तर लोभ, दोष, मोह त्या तात्पुरतं त्यांच्या मनातून तेवढ्यापुरतं अगदी क्लिअर होऊन जायचं. म्हणून तथागतांवर श्रद्धा ठेवून धम्म शिकला एवढ्या लोकांनी. तर पदठ्ठाण म्हटलं तर सद्धेय वथू. सद्धेय वथू म्हणजे एक वस्तू पाहिजे जिथे श्रद्धा आपण ठेवू शकतो. तर ती वस्तू, ते ठिकाण कोणतं? तर अ, ते ठिकाण श्रद्धा ठेवण्याला एक ठिकाण असायला पाहिजे. वर्दी टू प्लेस फेथ इन. तर ते ते ठिकाण कोणतं? तर बुद्ध, सम्मा संबुद्ध हे उच्चतम स्थान आहे श्रद्धा ठेवायचं. उच्चतम स्थान आहे श्रद्धा ठेवायचं. तर श्रद्धा आपण जेव्हा आपल्या घरच्या मेंबर्सवर ठेवतो, आपल्या फॅमिलीच्या मेंबर्सवर, तर त्यांच्यावर विश्वास ठेवतो आपण. तर तर ते काय आहे? ती श्रद्धा आहे, पण ती लोभने ठेवलेली श्रद्धा आहे. आणि जेव्हा अ, भयातो जायती शरणं. भयनी श्रद्धा ठेवतो आपण. भयनी पण श्रद्धा ठेवतो. तर भीतीनी आपण एखाद्या गोष्टीचं पालन करत आहे, ती श्रद्धा नाही. त्याला मिच्छा अधिमोक्ष म्हटलं गेलं आहे. मिच्छा अधिमोक्ष. कारण ते मोह आणि दिठ्ठी सोबत जुडलेलं आहे. कारण ते मोह आणि दिठ्ठी सोबत जुडलेलं आहे. तर श्रद्धा ही योग्य ठिकाणी असायला पाहिजे. श्रद्धा ही योग्य ठिकाणी असायला पाहिजे. बुद्ध, धम्म, संघ हे रिअल आहेत. हे रिअल आहेत. रिअल म्हणणं म्हणजे ते काम तिथे श्रद्धा ठेवून जे केलेलं काम आहे, ते आपल्यामध्ये चांगले गुण वाढवतं. आपल्यामधले चांगले गुण वाढवतं. म्हणून बुद्ध, धम्म, संघ, शील, कम्म आणि धम्म सवर्ण हे सगळे जे सोतापन्नकडे नेतात, ते श्रद्धा ठेवण्यालायक आहेत. आणि श्रद्धाय तरती ओघम म्हणजे हे आपण सगळ्यांना माहिती आहे, श्रद्धाय तरती ओघम. श्रद्धा असल्याने जी हे जे फ्लड्स आहेत, जे पण संसारामध्ये आपल्यावर आघात करणारे गोष्टी आहेत, ते शांत होतात त्या श्रद्धेमुळे. त्याच्याने आपण ओघ पण पार करू शकतो. फक्त श्रद्धा असणं, फक्त श्रद्धा असणं पण योग्य नाही. त्याला ब्लाइंडनेस म्हटलंय. त्याला ब्लाइंडनेस म्हटलंय. म्हणून पैया असायला पाहिजे सोबत आणि या दोघांचं बॅलन्स असायला पाहिजे, श्रद्धा आणि पैया. पैया असणं फक्त ते पण बरोबर नाही. कारण त्याच्यामध्ये कुटिलता निर्माण व्हायची क्षमता असते. जे योग्य नाही असे पण करायची क्षमता येते.
जर फक्त पय्यामध्ये आपण बघितलं तर. म्हणून सध्या आणि पय्या याचं बॅलन्स असायला पाहिजे. म्हणजे पहिली चेतसिका, सोबत चेतसिका आणि जी शेवटी मेन्शन्ड आहे पयेंद्रिय, यांचं बॅलन्स असायला पाहिजे पूर्ण प्रोसेसमध्ये. मग सती, ही सेकंड चेतसिका आहे. ही माइंडफुलनेस आपण म्हणतो. माइंडफुलनेस म्हणतो आपण. सतीमध्ये 2 मीनिंग येतात. मूळ मीनिंग जे आहे सतीचं, ते आहे टू रिमेंबर. म्हणजे आठवणीत ठेवणे ही एक मीनिंग आहे. दुसरं मीनिंग आहे प्रेझन्स ऑफ माइंड. तर प्रेझन्स ऑफ माइंड म्हटलं, तर प्रेझेंटमध्ये अटेंटिव्हनेस ठेवणे. लक्ष प्रेझेंटमध्ये ठेवणे, वर्तमानमध्ये ठेवणे. तर हे 2 मीनिंग्स दिसतात आपल्याला. तर 2 मीनिंग्स कसे आपण बघू शकतो इथे, की आठवणीत ठेवणे जे आहे, आठवणीत ठेवणे म्हटलं, तर काय आठवणीत ठेवायचं? तर धम्मानुसार आपण बघतो सतीचं मीनिंग हे होतं, की बुद्ध, धम्म, संघ हे जे अनुसती आहेत, बुद्धांचे गुण अनुसरण करणे. त्याला आपण म्हणून अनुसतीला अनुसती असा आहे ना तो शब्द. अनु मीन्स फॉलोइंग. सती मीन्स रिमेंबरिंग. फॉलोइंग जे आठवणीत आठवणीत ठेवलेलं आहे आपण त्याला फॉलो करत आहे. अनुसती. म्हणून अनुसती हे रिकलेक्शन पण इंग्लिशमध्ये म्हणतात. रिकलेक्शन ऑफ द क्वालिटीज ऑफ द बुद्ध, रिकलेक्शन ऑफ द क्वालिटीज ऑफ द धम्म, रिकलेक्शन ऑफ द क्वालिटीज ऑफ द संघ. तर बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती. मग पुढे पण आहे देवतानुसती, त्यागानुसती, मरणानुसती, हे सगळे सती आहेत. तर हे रिकलेक्ट करणं, हे आठवणीत ठेवणं आणि दुसरं जे आहे ते प्रेझन्स ऑफ माइंड, प्रेझेंट मोमेंटमध्ये सती. हे कुठे बघायला मिळतं आपल्याला? प्रेझेंट मोमेंटमध्ये सतीमध्ये असणं, हे बघायला मिळतं आपल्याला विपස්සना, सतीपट्ठान, टू एस्टॅब्लिश इन माइंडफुलनेस. तर सतीपट्ठान म्हणजे 4 सतीपट्ठान, नाही का? तर सती म्हटलं तर स्थिर संज्ञा, योग्य पद्धतीने आठवणीत ठेवणे. विसरणे नाही. कारण आपण अभ्यास करतो, तर आपल्याला तो लक्षात ठेवायसाठी करतो, विसरायसाठी नाही. म्हणून सती म्हणजे विसरणे नाही, हे पण मीनिंग होतं. आणि जसं आपण आपल्याला म्हटलं वय धम्मा संखारा, अप्पमादेन संपादेथ. अप्पमादेन म्हणजे सतीमध्ये असू द्या. विसरू नका, सतीमध्ये असू द्या. हे तथागतांनी आपल्याला शेवटी सांगितलं. कसं चालायचं आहे आपल्याला? अप्पमादेन म्हणजे सतीमध्ये चालायचं आहे. तर ह्या 2 मीनिंग्सचं आपण अशा 2 प्रकारे असा अर्थ समजू शकतो. सती म्हणजे स्थिर संज्ञा आपण म्हटलं. स्ट्राँग परसेप्शन जे आहे ते सती पठ्ठाणमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि सतीपठ्ठाण म्हणजे त्याचे जे कंडिशन्स आहेत, नाही का? प्रेझेंटमध्ये, की ते आपलं रक्षण करतं. सती आपलं रक्षण करते. एक मला आठवतं, की पटाचाराची जी धम्मपद गाथा आहे, पटाचारा थेरी वथू, त्याच्यामध्ये तथागत जेव्हा पटाचारा अगदी समोर येऊन बसते तथागतांच्या, तेव्हा तथागत तिला म्हणतात, "भगिनी, सतीमध्ये ये." हे म्हटलंय तथागतांनी. सतीमध्ये ये. तर हे पहिले वाक्य आहेत, पहिले शब्द आहेत तथागतांचे पटाचाराला. आणि तथा आणि पटाचारा एकदम अवेअर होऊन जाते त्या स्थितीबद्दल आणि थोडी संकोचते. तर ते जे आहे ते इथे पण आपण सतीचं मीनिंग अशा पद्धतीने समजायसाठी समजू शकतो. अ, आणि मग तथागत तिला पुढे म्हणतात नंतर, की जिथे तू आली आहे, त्या ठिकाणी सामर्थ्य आहे तुला शांत करायचं. तर तर म्हणून आपण म्हणू शकतो, की सती हे फर्स्ट आहे. सगळ्यात पहिली पहिली गोष्ट कुठे पण
आपण धम्माच्या कार्यात असलो, की सती ही पहिली गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण यायला पाहिजे. सतीमध्ये राहून करायला पाहिजे. सतीत खूप डीप मीनिंग आहे. म्हणजे आपण बघितलं, की अनर्य मीनिंग पण आहे सतीमध्ये आणि अर्य मीनिंग पण आहे. जे आपल्याला निब्बाणाकडे नेतं, ते पण डीप मीनिंग आहे सतीमध्ये आणि जे आपल्या डेली यूजचं आहे, रिमेंबर, रिकलेक्शन ते पण स्टडी, अभ्यास त्याचं पण खूप डीप मीनिंग आहे सतीमध्ये. तर आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे. खूप म्हणजे जशी श्रद्धा एक इम्पोर्टंट चेतसिका आहे, तशी सती पण इम्पोर्टंट चेतसिका आहे. हे डेव्हलप करायला पाहिजे आपण. आणि सती म्हणजे कन्फ्युजन नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल क्लॅरिटी, धम्माच्या गोष्टीबद्दल क्लॅरिटी. लॉ ऑफ कर्म पण आहे. कर्म जे पण आपण अभ्यास करत आहे त्याच्याबद्दल क्लॅरिटी. तिसरी आणि चौथी कुसल किंवा शोभन चेतसिका जी आहे ती आहे हिरी आणि ओतप्प. हिरी आणि ओतप्प ही जी चेतसिका आहे ना, या या 2 ज्या चेतसिका आहे आपण अकुसलमध्ये बघितल्या ऑपोझिट याच्या. अहिरिक, अनोतप्प ह्या 2 चेतसिका बघितल्या. तिथे आपण ऑलरेडी मीनिंग समजून घेतलं, की ह्या काय म्हणतात. तर शेम एंड ड्रेड ऑफ रॉंग डूइंग काय की अ, जी पण चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी संकोच करणे, ही मेन उद्देश आहे याच्यामागे. चुकीच्या मार्गाने जायला संकोच करणे, नाही जाणे. कुसलकडूच्या डायरेक्शननी वळणे नाही. त्याचं ते मीनिंग आहे हिरी आणि ओतप्प. म्हणजे अकुशल करणेच नाही, हे त्याचं फंक्शन आहे. हे हे त्याचं कार्य आहे, रस आहे, की अकुशलच नाही करणे आणि जे अकुशल आहे काया आणि वाचानी त्याच्याबद्दल त्याला लांब ठेवणं. जे पण काया आणि वाचानी करण्यासारखं नाही आहे, चुकीचं आहे, अ, त्याला दूर ठेवणं. आणि अ, हे कशाने आहे? आपण मागे पण बघितलं, की स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आणि दुसऱ्यांचं पण सेल्फ रिस्पेक्ट ह्या 2 गोष्टींसाठी. ॲक्चुअली बघितलं तर भय 4 प्रकारचं सांगितलं आहे. अत्तानुभय, परानुभय आणि दंड भय. दंड म्हणजे आपले जे गव्हर्नमेंट्स असतात ते जे दंड देतात ते करण्यापासून जे भय उत्पन्न होतं, की चुकीचं काम नाही करायचं, स्टीलिंग नाही करायचं, पानातिपाता नाही करायचं. चौथं भय जे आहे, ते आहे तथागतांनी सांगितलेलं दुर्गती भय. दुर्गती भय हे 4 भय आहेत. तर या 4 भयमधून जे पहिले 2 आहेत, अत्तानुभय आणि परानुभय. तर हे स्वतःचं आणि दुसऱ्यांपासून जे भय आहे. तर लो या 2 चेतसिकांना हिरी आणि ओतप्प यांना लोकपाल म्हटलंय. कारण हे मॉरल काम करतात ना, चांगले काम करतात, शीलचे कामं करतात. ह्या ज्या 2 चेतसिका, तर त्याच्याने ही सृष्टी सेव्ह झाली आहे. जी आहे आतापर्यंत जपून आहे, ती या 2 चेतसिकामुळे जपून आहे, ही सृष्टी. नाहीतर सगळंच विनाशाकडे आहे. प्रत्येक जण जर अहिरिक, अनुतप्प असेल, तर पूर्ण अ, काहीच कंट्रोल तर नाहीच राहणार, पण काही म्हणजे चांगल्या मार्गाचं काहीच राहणार नाही. चांगल्या मार्गाचं, कुशल आणि जे करण्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये प्रसन्नता उत्पन्न होईल असं करण्यासारखं काहीच राहणार नाही या लोकामध्ये. म्हणून यांना गार्डियन्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे हे प्रोटेक्ट करतात या लोकाला, या जगाला. तथागतांनी पण बऱ्याच सुत्तांमध्ये सांगितलं आहे, की भिक्खू कसे अ, कमी अल्प इच्छा ठेवून आणि ज्या 3 गोष्टींमध्ये एक संयम ठेवून अ, त्यांचे जे 3 रिक्विजिट्स आहेत, पिंडपात आहे आणि सेनासन आहे आणि चिवर आहे. तर हे आणि अपिच्छा ठेवून कसे ते अलोभ, अदोष, अमोह ह्या चित्तांनी आणि अपिच्छेने ते या सृष्टीमध्ये वावरत आहेत आणि त्यामुळे ही सृष्टी कशी आपल्याला एक होप आणि मार्गदर्शन देते, की कुशल कर्म आपण करू शकतो आणि त्याचे फळ आहेत, जे सामय्य फल सुत्तामध्ये दिलं आहे. पुढे अलोभ.
लोभ आपण सुरुवातीपासून म्हणजे अकुशल चित्त म्हणत आहे तेव्हापासून पहिलं जे बघितलं आपण पहिला शब्द तो लोभ मूल, नाही का? लोभ मूल चित्त. म्हणून लोभ तर प्रत्येकालाच माहिती आहे, की काय आहे. त्याचं ऑपोझिट म्हटलं तर अलोभ. त्याचं ऑपोझिट म्हटलं तर अलोभ. तर अलोभ हे जे पण ऑब्जेक्ट आहे, त्याच्याबद्दल इच्छा नाही. त्याच्याबद्दल कमी इच्छा किंवा नसणे, इच्छा नसणे किंवा अपिच्छ जो शब्द वापरला आहे, अ, अल्प अल्प इच्छा. तर ऑब्जेक्टमध्ये लोभ नसणे. जी जी पण वस्तू आहे त्याच्यामध्ये लोभ नसणे. आणि हे कसं आहे, की ही चेतसिका कशी आहे, की जसे कोणती पण ती वस्तू असली, तर त्याला चिपकत नाही. आपलं मन त्याला चिपकत नाही. कसे? जसं कमळाच्या पानाला पाणी चिपकत नाही. ते कसं असं सर्क्युलर फॉर्ममध्ये ते फक्त असं अ, मूव्ह होतं विथआऊट स्टिकिंग टू द लीफ. तर ते मूव्ह होतं कसं? जसं तुम्ही जर कधी बघितलं, की मर्क्युरी जे आहे ना एलिमेंट, मर्क्युरी एलिमेंट जसं आपल्या थर्मोमीटरमध्ये वगैरे असतं, तो जर जमिनीवर असं पडलं, तर तो कसा एक असा राउंड तो स्टिक होत नाही मर्क्युरी एलिमेंट जे आहे, जे थर्मोमीटरमध्ये असतं. ते जमिनीवर पडून तसंच फिरतं. इट डज नॉट स्टिक टू द फ्लोर. तर तसं आहे ते. पानावर किंवा कोणत्या तिथल्या सपोर्टिंग वस्तूला ते चिपकत नाही. पाण्याचा थेंब. तर असं असं एक्झाम्पल दिलेलं आहे अलोभचं. आणि त्याचं ऑपोझिट आपण म्हटलं अ, म्हणजे लोभचं ऑपोझिट म्हटलं तर दान आहे. दानं अलोभ हेतू आणि हे महाकुशल चित्त आहे. हे आपल्याला निब्बाणाच्या जवळ नेतं. दान आपल्याला निब्बाणाच्या जवळ नेतं. दान, सील मध्ये धम्मरस आहे. म्हणून एकदा जे दान करतात, त्यांना वारंवार करावंसं वाटतं दान. हे आधीचे आपले पुण्यकर्म पण असतात, जे आता आपल्याला दान करायला लावतात. म्हणजे धम्मरस जे म्हटलेलं आहे ते. म्हणजे अलोभ चेतसिका जी आहे, ती काही धरून ठेवत नाही. काही धरून ठेवत नाही. आणि डिटॅचमेंट आहे. डिटॅचमेंट म्हणजे विराग, विराग म्हणू शकतो आपण. आणि हे केव्हा आपल्याला दिसून येतं, की आपल्यामध्ये अलोभ आहे, जेव्हा योनिसो मनसिकारा असतं. जेव्हा आपलं आपलं मन योग्य तऱ्हेने विचार करत असतं, योग्य अटेन्शन प्रेझेंटमध्ये देत असतं तेव्हा. प्रेझेंटमध्ये अलोभ, अदोष, अमोह जेव्हा येतं, तेव्हा आपण म्हणू शकतो हे योनिसो मनसिकार जेव्हा आलं आपल्या तेव्हा ह्या 3 चेतसिका आल्यात. तर अलोभ म्हणजे इथे आपण असं पण म्हणू शकतो, की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी सील आहे ना, आहेत ना, ते ते आहेत. जसे दान आहे, नेखम्मा आहे. ह्या 2 मध्ये पण अलोभ चेतसिका आहे. इन फॅक्ट अलोभ चेतसिका ऑलमोस्ट सगळ्याच याच्यामध्ये आहे. अ, पारमी ज्या आहेत त्या कशा फंक्शन करतात, एकमेकांवर बेस्ड आहेत पारमी. तर त्या हिशोबाने अलोभ चेतसिका पण म्हणजे या संसारामध्ये फिरत असताना अलोभ म्हणजे अ, कशाप्रकारे ते फंडामेंटल आहे, मूळ आहे, ते आपण समजू शकतो. अदोष आता 6th चेतसिका अदोष ही द्वेष नाही, द्वेष नाही आणि ऑपोझिशन पण नाही. वैताग म्हणा, ते काढणं किंवा अ, समंजसपणा म्हणा किंवा एग्रीएबलनेस म्हणजे आपण एकमेकांची एग्री करतो, मान्य करतो. तशी ही अधोस चेतसिका आहे. एग्री करणं आणि इलविल काढतं. मनातला द्वेष काढतं. द्वेष भावना. मनामध्ये जे द्वेषचे विचार असतात त्यांना काढतं आणि सेम योनिसो मनसिकारा जेव्हा येतं, तेव्हा आपल्याला कळतं, की ही जी चेतसिका आहे, ही उत्पन्न झालेली आहे. योनिसो मनसिकारा म्हणजे वाईज अटेन्शनमध्ये आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये हे पॉझिटिव्ह व्हर्च्यूज जे आहेत सीलचे, तेव्हा मेत्ता, जेंटलनेस, फ्रेंडलीनेस है ना, या सगळ्या गोष्टी आपण काइंडनेस या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो जेव्हा योनिसो मनसिकार आहे.
तर मेत्ता जी आहे, ती सगळ्या लोकांची च्यासाठी लोकमध्ये मनुष्य असो किंवा असो अजून पण त्यांच्यासाठी मेत्ता, त्यांच्यासाठी अ, सुखाल, चांगलं विश करते. त्यांच्यासाठी त्यांची स्थिती चांगली असो असं विश करतं आणि सुबत्ती होतो, नाही का? अ, की त्यांची हेल्थ चांगली असो, त्यांना काही अडथळे नको येवो त्यांच्या कामामध्ये आणि जे जे पण कुशल आहे, कुशल-कर्मा आहे ते त्यांच्या हातून हो. म्हणजे त्यांना सुख प्राप्त हो. तर असं मेत्ताचं. तर अ, सत्तांना जे पण सत्व आहेत त्यांना मैत्रीभावाने बघणं, प्रेमाने बघणं. तर मेत्ता कधी-कधी अटॅचमेंटमध्ये जाऊ शकते. कधी सेल्फिश अफेक्शन ज्याला म्हणतो आपण अ, त्या याच्यामध्ये अटॅचमेंटमध्ये टर्न व्हायची भीती असते मेत्ताची. म्हणून हे आपण केअरफुली लक्षात ठेवायला पाहिजे. मेत्ता म्हणजे लोभ नाही, लोभ नाही, अटॅचमेंट नाही. विराग याच्या पण मध्ये विराग धम्म आणि तत्र मज्जतता. इथे न्यूट्रॅलिटी ऑफ माइंड म्हटलं आहे. आपण बघितलं, की मज्ज शब्द म्हणजे मिडल असा आहे आणि दे त्याचं ॲक्चुअल ट्रान्सलेशन तत्र मज्जतता पाली शब्दाचं ट्रान्सलेशन देअर इन द मिडलनेस मज्जतता म्हणजे मिडलनेस मधामध्ये, तिथे मधामध्ये असं म्हणू शकतो आपण. उपेक्षा एका प्रकारे आहे, इक्वानिमिटी आणि न्यूट्रल फीलिंग जी आहे, म्हणजे बॅलन्स जी आहे, डिटॅचमेंट, इम्पार्शालिटी, भेदभाव नाही, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ही आहे चेतसिका. तर चित्त आणि चेतसिकाला समानतेने ते अ, बघितलं जातं. चित्त आणि चेतसिका समानतेने बघतात आणि काही पण कमी जास्त आहे, ते बॅलन्स करणं, तत्र मज्जतता चेतसिकाचं काम आहे. आणि ते पार्शियलिटी नाही होऊ देत. एका बाजूनी कल जाऊ देत नाही. ते बॅलन्स ठेवतं. तर चित्त आणि चेतसिका हे इक्वानिमिटी म्हणजे समानतेने बघणं एक गोष्ट आहे आणि मध्यस्थानी बघणं, मध्य मध्यमतेने बघणं, बॅलन्स करणं. समान करणं आणि बॅलन्स समान बघणं आणि बॅलन्स करणं. एखादी गोष्ट समान नसते, पण ती समान तऱ्हेने बघण्यात येते. पण मध्यस्थता म्हणजे तिथे बॅलन्स उत्पन्न करणं. जर ते बॅलन्स नाही आहे, ते बॅलन्स मेजरेबल बॅलन्स जे आहे, ते प्रमाण बॅलन्स करणं. जसा एक सारथी अ, तो त्याचे 2 घोडे असले समजा जे जे रथाला लागले आहेत. दोन्ही घोडे सेम धावत आहेत का? नाही. थोडंसं काहीतरी फरक असतोच घोड्या धावताना. काहीतरी एक मायन्यूट लेव्हलवर तरी. पण ते समानतेने त्यांना बघणं आणि त्यांना एका पद्धतीने पुढे जायचं, असं ते आपण म्हणू शकतो. डेस्टिनेशनकडे सोबत पुढे जाणं. त्याला आपण म्हणू शकतो, की अ, मध्यस्थता, तत्र मध्यस्थता. तर सगळ्या जीवांसाठी ही इक्वानिमिटी तर ती समानता. तर ते आहे डिस्क्रिमिनेशन नाही, भेदभाव नाही, सगळ्यांना सेम बघणं. तर तत्र मज्जतता ही चेतसिका जी आहे, ही इंडिफरन्स नाही, म्हणजे मला काही फरक पडत नाही, असा ॲटिट्यूड नाहीये. तर याच्यामध्ये ही भीती आहे, की जेव्हा आपण उपेक्षा किंवा तत्र मज्जतता करतो, तर त्यावेळेस भाव ठेवतो, त्यावेळेस हे होऊ शकतं, की काही पण असो होत असो, मला काही फरक पडत नाही. ही ही फीलिंग किंवा ही भावना येणं हे तत्र मज्जतता नाही. हे आपण समजायला पाहिजे. मग हे पेअर्स आहेत. आपण जे बोललो, जे जोड्या आहेत त्या. जोड्या कोणत्या? काय आणि चित्तच्या जोड्या आहेत. आणि त्या एक-एक करून आपण बघू. पसद्धी सगळ्यात आधी पसद्धी बघू. पसद्धी म्हणजे शांती मनाची, कायेची पण शांती. त्याला जो शब्द म्हटलेला आहे तो संत सीती असा शब्द म्हटलाय पसद्धीला. संत म्हणजे शांत
पीसफुलनेस आणि सी ती म्हणजे कूलनेस, थंडवा. तर त्याला म्हटलं आहे पसद्धी. म्हणजे सगळे डिस्टर्बन्सला शांत करणं आणि ते त्याचं फंक्शन आहे. हे काम आहे. आणि पीसफुलनेस आणि कूलनेस जे म्हटलेलं आहे, ते त्या जेव्हा आपण ध्यान करत आहे आणि अ, ही अशी अवस्था आपण बघतो आपल्या मनाची, शांत, थंड, तर त्याला आपण म्हणू शकतो, की त्यावेळेस कायपसद्धी, चित्तपसद्धी आपल्याला ओळखता येईल. आणि पदट्ठाण काय आहे? तर हे उधच्च कुकुच्चच्या विरुद्ध आहे. उधच्च कुकुच्च नाहीये इथे. उधच्च म्हटलं तर रेस्टलेसनेस, अस्थिरता, कुकुच्च म्हटलं तर चिंता याच्या विरुद्ध आहे हे. तर ह्या 2 गोष्टी उधच्च कुकुच्च अशांतता आणतात. तर त्याच्या विरुद्ध आहे पसद्धी. तसंच काय लहुता, चित्त लहुता. लहुता शब्दच लाईटनेस आहे. हलकेपण. तर जे जे हलकेपण म्हणजे जे हेवी गोष्टीला काढतं, जडपण काढतं. त्याला म्हटलंय काय लहुता, चित्त लहुता. जडपण म्हणजे आपल्याला लवकर उठून होत नाही, काम करून होत नाही. जे आपल्याला आपली इच्छा असते, पण शरीराच्या जडपणाने म्हणजे मनाच्या जडपणाने पण आपण उठून होत नाही. त्याला स्लगिशनेस म्हटलेला आहे. स्लगिशनेस म्हटलाय आणि लहुता म्हणजे नॉन स्लगिशनेस. तर पदट्ठाण हे थीन मिद्धच्या ऑपोझिट आहे. थीन मिद्ध म्हणजे ते हेवीनेस आणतं. कायाचं आणि मनाचं. कायाचं म्हटलं तर चेतसिका आणि मनाचं म्हटलं तर चित्त. काय मुदुता, चित्त मुदुता. हे ईझी आहे समजायला. जेव्हा आपण ध्यान करतो, विपස්සना करतो, तेव्हा आपल्यामध्ये एक्सेप्टन्सची भावना अ, रेडिली असते. कारण आपलं मन हॅपी असतं, शांत असतं. एक्सेप्टन्स म्हणण्यापेक्षा आपल्या चित्ताला आपण जसं मोडायचं तसं आपण मोडू शकतो. खूप धम्म शिकताना पण चित्त मुदुता जेव्हा चित्त मृदू व्हायचं, त्यावेळेस तथागत धम्मदेसना द्यायचे. तर चित्त मृदू करायसाठी अ, कथा सांगायची आधी तथागत. तर म्हणून चित्त मृदू झाल्यावर, सॉफ्ट झाल्यावर ते ते धम्म ग्रहण करायसाठी सुटेबल होतं, योग्य होतं. तर हे काय तर जो घट्टपणा आहे, रिजिडिटी आहे, जो घट्टपणा आहे तो कमी करणे या चेतसिकाचं काम आहे. आणि नॉन रेझिस्टन्स म्हणजे एक्सेप्टन्स. याचं जे आपण म्हणतो की कसं उत्पन्न झालं आपल्याला कळतं, की आपण त्या कोणत्या गोष्टीचा विरोध करत नाही आणि ते एक्सेप्ट करतो. अपटिघात म्हणजे रेझिस्टन्स नाहीये, घर्षण नाहीये याच्यामध्ये. स्मूथली एक्सेप्ट करणं आहे. तर कशासोबत आपल्याला समजतं की अ, कोणत्या कारणामुळे जेव्हा आपल्यामध्ये दिठ्ठी नसते, जेव्हा आपल्यामध्ये मान नसतं, त्यावेळेस हे ईझी आहे चित्त मुदुता, काय मुदुता. त्यावेळेस आपल्या चित्तामध्ये मुदुता आहे. तर दिठ्ठी आणि मान नसतं, तेव्हा आपण जास्त नम्र असतो. तर आपण असं म्हणू शकतो, सॉफ्टनेसमध्ये नम्रता पण म्हणू शकतो आपण. नमणे. तर मग 14th-15th या 2 आहेत काय कम्मन्यता, चित्त कम्मन्यता. विल्डीनेस म्हटलाय. विल्डीनेस म्हणजे म्हणजे एखादी वस्तू जी आपण कुशलतेने वापरत आहे. खूप प्रॉपरली वापरत आहे आणि ते पूर्ण कार्य त्याप्रमाणे डायरेक्ट करून त्या हिशोबाने ते गाईड करत ते पूर्ण होत आहे ते कार्य. त्याला म्हटलं आहे विल्डीनेस. सबसाइडिंग ऑफ अनविल्डीनेस म्हणजे जे पण आपल्याला एखादी वस्तू व्यवस्थित हाताळता येत नाही, त्यावेळेस ते काम पूर्ण होत नाही. तर इथे आहे त्या वस्तूला व्यवस्थित हाताळून काम पूर्णताकडे नेणे. म्हणून पचुपठ्ठान इथे जे म्हटलं आहे, ते आहे संपत्ती म्हणजे ते कार्य पूर्ण होणे, सक्सेसफुली होणे. अ, जे पण ऑब्जेक्टनी जे करायचं आहे ते त्यांनी. तर जे ऑब्जेक्ट आपलं आरंभण आपलं कोणतं पण असो.
ध्यान करताना ते आरंभण की आलंबन, ऑब्जेक्ट, आरंभण यूज करून आपण ते कार्य व्यवस्थित पूर्ण करतो काया आणि चित्तामध्ये. त्याला म्हटलं आहे विल्डीनेस किंवा कम्मन्यता. हे कामछंदच्या ऑपोझिट आहे. कामछंद म्हणजे अ, का बरं कामछंदच्या ऑपोझिट आहे? कारण 6 इंद्रियांमध्ये भोगत असणे हे या कुशलतेला अडथळा आणतं. या कुशलतेला अडथळा आणतं. जे पण आपण काम हातात घेतलं आहे, ते कुशलतेने करायसाठी कामछंद म्हणजे 6 इंद्रियांचा छंद म्हणा, तो अडथळा आणतो. ते म्हणून जेव्हा आपलं काम व्यवस्थित एकाग्रतेने आणि कुशलतेने त्या वस्तूचा वापर कुशलतेने करून होत आहे, तेव्हा आपण समजायचं की कायकम्मन्यता, चित्तकम्मन्यता आहे. आणि पागुण्यता काय आणि चित्तमध्ये पागुण्यता तर प्रोफिशियन्सी म्हणजे एकदम व्यवस्थित प्रावीण्य मिळवणे त्याच्यामध्ये. प्रावीण्य मिळवणे. कसं, की काय आणि चित्त हे हेल्दी असणे. हे खूप कम्फर्टेबल असणे. ईझी असणे. काय आणि चित्त. तर डिसीज म्हणजे रोग नाही का? ईज म्हणजे कम्फर्ट. तर निरोगी असणे, हेल्दी असणे. तर त्याला म्हटलं आहे काय पगुण्यता, चित्त पगुण्यता. आणि ते काय करतं? काय आणि चित्तला हेल्दी करतं. मेंटल बॉडी अँड चित्त म्हणजे काय आणि चित्त हे गेलन्य सम. तर हे निरोगी करतं, सम करतं, बॅलन्स करतं आपल्या अ, चित्त आणि कायाला. तर निरादिनव म्हणजे इथे डिसॅबिलिटी नाही. एखाद्या गोष्टीमुळे एखाद्या आपल्या शरीराच्या कायाच्या किंवा चित्ताच्या म्हणजे नामच्या एखाद्या गोष्टीमुळे आपण ते करू शकत नाही आहे असं नाही. निरआदिनव. काही डेंजर नाही. बिना डेंजरनी, इझिली, कम्फर्टेबली त्याला म्हटलं आहे हेल्दीली. तर ते आहे पागुण्यता. आणि हे असाध्य, अपोज टू असाध्य. लॅक ऑफ फेथ विच कॉजेस अनहेल्दीनेस. जे पण आपल्या मनासाठी चांगलं नाही, त्याच्यावर विश्वास न ठेवणे आहे. त्या गोष्टींवर विश्वास न ठेवणे, जे आपल्या काया आणि चित्तला बाधित करतात. लोभ, दोष, मोहानी आपलं चित्त बाधित होतं. तर त्या गोष्टींकडे लक्ष न देणे. त्याला म्हटलं आहे हेल्दीनेस ऑफ म्हणजे पागुण्यता, काय अँड चित्त. आणि उजुकत. उजुकता हे आहे स्ट्रेट उजुकत, उजुकत. उजू म्हणजे स्ट्रेट. स्ट्रेट करणे, अपराईट करणे, योग्य धरून ठेवणे वरती. स्ट्रेट धरून ठेवणे. वाकडं तिकडं नाही, क्रुकेडनेस नाही, पचुपठ्ठान, नॉट ट्रेचरस. म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे की अ, की कधी-कधी सट्टो शब्द वापरला आहे. म्हणजे काहीतरी वेडं-वाकडं काहीतरी करून काम करणे, त्याला म्हटलं आहे सट्टो. आणि जी गोष्ट आपल्यामध्ये नाही आहे, त्याला म्हणणं की आहे, त्याला म्हटलं आहे माया. या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत, हे जेव्हा आपण बघतो, की स्ट्रेट आहे, सरळ आहे, सिंपल आहे. जसं सध्या म्हटलं आहे, स्ट्रेट असायला पाहिजे आणि क्लिअर असायला पाहिजे, सिंपल असायला पाहिजे. तर तसंच उजुकत, उजुकता आहे हे असं समजलं पाहिजे आपण. तर शोभन चेतसिका हे जे 25 आहेत, याच्यामध्ये 19 तर आपले झालेत, आता आपण बघितलेत शोभन साधारण. मग 3 विरती आहेत. विरती म्हटलं तर सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीव. तर चुकीच्या कम्मापासून दूर राहणे ही विरती आहे. हे एफर्ट्स आहेत. हे स्ट्रेंथ आहे. याला स्ट्रेंथ लागतं. आपल्याकडून आतून खूप मेहनत लागते. म्हणून विरती, वीर्य. तर विरती 3 प्रकारच्या पण आहेत. अजून ते आहे संपत्ती विरती. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी घटना अशी घडते, की की आपण तिथून अकुशल कर्म करत नाही त्या घटनेमध्ये. तर त्याला म्हटलं आहे संपत्ती विरती. म्हणजे त्याच्यासाठी जसं
का नाही करत आपण? ते ते अकुशल कर्म कदाचित आपल्या पोझिशनमुळे, कदाचित आपल्या सोसायटीच्यामुळे, कदाचित अशा कोणत्या गोष्टीमुळे आपण ते अकुशल कर्म करत नाही. तर त्याला म्हटलंय संपत्ती विरती. असं असं एखाद्या वेळेस असं घडतं आणि त्याच्यामध्ये आपण अकुशल कर्म करत नाही. त्याला म्हटलंय संपत्ती विरती. समाधान विरती म्हणजे सील घेतो आपण. सील जसे पंचशील घेतो, अट्टसील, नवांगसील, दससील हे सगळे सील घेऊन केले त्यांना त्यांना म्हटलं आहे समाधान विरती. म्हणजे आपण चुकीचे कर्म करण्यापासून, अकुशल कर्म करण्यापासून दूर राहतो. तर ह्या 2 ज्या संपत्ती आणि समाधान विरती आहे, या लोकीय आहेत. तिसरी आहे समुच्छेद विरती. समुच्छेद विरती म्हणजे लोकोत्तर आहे. उच्छेद सगळं मुळापासून उच्छेदन करणं, ती विरती. तर जसं आसव खैन्याण असं आपण म्हणू शकतो. आसवांना की मुळापासून उच्छेद करून टाकलं, है ना? खय खय करून घेणं. तर समुच्छेद विरती, ती विरती, ती लोकोत्तर विरती आहे, अर्य विरती आहे. आणि हे लोकीय जी विरती आहे, ती संपत्ती आणि समाधान विरती आहे. तर ही पण एक शोभन चेतसिका आहे आणि ही अकुशल कर्म करण्यापासून आपल्याला दूर ठेवतं. तर सम्मा वाचा म्हणजे खोटं नाही बोलणे. अ, 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मुसा वादा वेरमणी, पिसुणा वाचा वेरमणी, फरुसा वाचा वेरमणी आणि संफलापा वेरमणी. तर ह्या 4 गोष्टी आहेत. सम्मा कम्मंतोमध्ये 3 सील आहेत. आपण बघितले 3 सील. पहिले कम्माचे जे सील आहेत, पाणाती पाता वेरमणी, अ, मग अदिन्नदाना वेरमणी आणि कामे सुमिच्चाचारा वेरमणी हे 3 आहेत. आणि सम्मा आजीव, आजीविका आपली सम्मा कशी? तर त्याच्या ह्या गोष्टींमध्ये जे आपण आजीविका करत नाही, जसं पॉइझन, स्लेव्हज, इंटॉक्सिकंट्स, वेपन्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये पण. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सम्मा आजीविका मध्ये येतात. आणि ह्या 3 वीरती ज्या आहेत, त्या आपल्याला दुचरित्र करण्यापासून थांबवतात. संकोच, तर तो संकोचन, तिथून आपण मागे वळतो. संकोच करतो अकुशल कर्म करण्यापासून. अकिर्य, आपण करत नाहीत ते कर्म. आणि स्पेशल क्वालिटीज म्हणजे जे ज्याच्यानी हे मॅनिफेस्ट होतात, कोणत्या क्वालिटीजमध्ये येतात विरती? श्रद्धा. कारण एफर्ट्स जिथे लागतात, तिथे येतात ते. श्रद्धा करण्यामध्ये, हिरी, ओतप्प, अपिच्छ, या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यांना आपण माइंडच्या पासून दूर ठेवणे असं समजायला पाहिजे, चुकीच्या कर्मांना. माइंड पासून, आपल्या मनापासून दूर ठेवणे. आणि शोभन चेतसिकामध्ये अपमन्य, आपण थोडंफार बोललो याच्याबद्दल, करुणा आणि मुदिता. तर हे कॉम्पॅशन पण म्हटलं आहे. रिमूव्हल ऑफ सफरिंग इन अदर्स, हे पण आपण मागे बोललो थोडंसं, की दुसऱ्यांमधले मध्ये जे दुःख आहे, ते आपण अनुभव करणे. आपलं मन कंपन होतं दुसऱ्यांच्या दुःखाने. त्याला म्हटलं आहे अ, करुणा. तर करुणा हे रिमूव्हल ऑफ सफरिंग इन अदर्स हे आहे. अ, त्यांच्या दुःखाने आपले मन कंपन होणे. अ, अशोक पण म्हटला गेला आहे या गोष्टीला, सिमिलर टू करुणा. आणि आणि हे जर करुणा आपण योग्य, आपण तर खूप कठीण आहे आपल्यासाठी करुणा उत्पन्न करणं. पण आपण कोणाची मदत करतो आणि त्याच्यामध्ये त्याचं दुःखाचं निवारण होतं, तर त्याला सक्सेस म्हटलं आहे. पण जर ते दुःख आणखी वाढत राहतं, त्याला फेल्युअर म्हटलं आहे. तसंच मुदिता. मुदिता म्हणजे जॉय. इथे अप्रिशिएटिव्ह जॉय असं म्हटलं आहे. बरेच जण बरेच म्हणते सिम्पथेटिक जॉय पण म्हणतात. सिम्पथेटिक जॉय पण म्हणतात. तर हे आहे दुसऱ्यांच्या सक्सेसमध्ये आपण पण रिजॉईस करणे. आपण पण त्याच्यामध्ये भागी होणे, रिजॉईस करणे. तर इथे काय होतं, जास्त करून स्वभाव माणसाचा दुसऱ्यांचं सक्सेस बघितलं तर ईर्ष्या उत्पन्न करणारा स्वभाव जनरली, कॉमनली. तर हा जो ईर्ष्या म्हणजे मुदिता इज ऑपोजिट टू ईर्ष्या, इस्सा. आणि इस्सा हे जे आहे, हे कसं होतं, की जेव्हा मुदिता आपण करतो कोणाच्या सक्सेसमध्ये,
रिजॉईस करतो, त्यावेळेस आपण मुदितामध्ये असलो, मुदिताच ठेवली आपण तर ठीक आहे. पण मग जेव्हा आपण अ, अकुशल मध्ये आपण रिजॉईस करायला लागतो, त्या म्हणजे मेरिमेंट म्हटलं आहे त्याला, मजा घेणे. तर ते जर करायला लागतो आपण, मग ते फेलियर म्हटलं आहे. ते मुदिताचं फेलियर आहे. तर अपमन्या हे परदुःखस्य अपनयन. दुसऱ्यांच्या दुःखाला काढण्याचं प्रमोट करणं आणि शेकिंग ऑफ हार्ट ऑफ अ गुड पर्सन हे फक्त मनामध्ये होतं आणि अ, आणि दुसऱ्यांचं दुःख सहन न होणे हे फंक्शन आहे आणि त्याचं पचुपठ्ठाण आहे. कसं दिसतं आपल्याला? अविहिंसा. म्हणजे ते विहिंसामध्ये बदलत नाही, अविहिंसा. पदठ्ठाण आहे, की जेव्हा दुसऱ्यांची हेल्पलेसनेस बघतो आपण, तर आपण पण त्यांच्या दुःखाला समजायला लागतो. तर ते पदठ्ठाण आहे. आणि मुदिता आहे प्रमोदन, ग्लॅडनेस. दुसऱ्यांच्या उत्तीर्णतेमध्ये आपण मन आपलं प्रसन्न होतं. आणि आपण ऑलरेडी बोललो मुदिता आणि इस्साबद्दल. तर इस्सा, मच्छर्य हे ज्या 2 चेतसिका आहेत. इस्सा म्हणजे लोभ अ, असतं आपल्या मनात तेव्हा इस्सा येते आणि मच्छर्य म्हणजे जेव्हा दोष असतो आपल्या मनात तेव्हा मच्छर्य येतं, की आपल्या जवळचं नाही देणं ते. तर ह्याचे ऑपोझिट आहेत. इस्साच्या ऑपोझिट आहे दान. ईर्ष्याच्या ऑपोझिट आहे दान आणि मच्छर्याच्या ऑपोझिट आहे मेत्ता. तर आपण ह्या क्वालिटीज जेव्हा दान आणि मेत्ता पण आपण जेव्हा वाढवतो या क्वालिटीज, ते सोतापन्न अ, च्या स्टेजमध्ये इस्सा आणि मच्छर्य निघून जातं. दोष निघत नाही, दोष असतं, पण इस्सा आणि मच्छर्य निघतं. तर दुसऱ्यांच्या सक्सेसमध्ये इर्ष्या न करणे, ईर्ष्या न करणे आणि आणि पचुपठ्ठाण याचं आहे, की हे द्वेष भाव काढतं. तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे, की आपल्या मनामध्ये मुदिता जागली, तर द्वेष तर उत्पन्न झाला नाही ना, मग मग समजायचं, की मुदिता जागली. आणि पदठ्ठाण म्हणजे दुसऱ्यांच्या उत्तीर्णतेला बघणं. तेव्हा आपण म्हणू शकतो, की मुदिता आपल्यामध्ये जागली. आणि 25वी चेतसिका आहे पैयेंद्रिय, पैया, अमोह आणि ही यथा स्वभाव पटिवेद. जो स्वभाव आहे त्याचा अनुभव होणे, त्याला पैया म्हटलंय. तर ते इंट्रिन्सिक नेचर म्हणजे अगदी आतला स्वभाव काय आहे? चित्त, चेतसिका, रूप त्यांचा आतला स्वभाव काय आहे? तो आहे यथा स्वभाव पटिवेद म्हणजे पैया. म्हणजे धम्माचं खरं नेचर समजणं, खरा स्वभाव समजणं धम्माचा. खरा स्वभाव तो तिलक्षण, अनित्य, दुःख, अनंत हा स्वभाव आहे. उत्पन्न होणे, नष्ट होणे, उत्पन्न होणे, नष्ट होणे हा स्वभाव आहे. तर हा स्वभाव म्हणजे नाम-रूपचा हा स्वभाव, स्वभाव, स्वभाव. नाम स्वभाव, रूप स्वभाव ह्या दोन्ही यथाभूत ज्ञान दर्शन. जसे आहे तसे बघणे. आपण असं म्हणू, की हे लक्षण आहे. यथाभूत ज्ञान दर्शन हे लक्षण आहे पैया चेतसिकाचं, पैंद्रिय उत्पन्न करायचं. आणि याचे जे विषयोभास फंक्शन, याचं फंक्शन रस आहे विषय ओभास. विषय ओभास. विषय म्हणजे ते ऑब्जेक्ट, फील्ड, आरंभण आणि ओभास म्हणजे त्याला प्रकाशित करणे. टू इल्युमिनेट द ऑब्जेक्टिव्ह फील्ड लाइक अ लॅम्प. ते काम आहे पैयाचं. पैया जसं एक लॅम्प आहे, दिवा आहे, जो आपण जे पण ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे त्याला ओभासित करतं, प्रकाशित करतं. आणि त्याचं पचुपठ्ठाण आहे नॉन बेवल्डरमेंट. पैया असली की आपण शेक होत नाही. असंमोह, मोहमध्ये जात नाही, अविद्येमध्ये जात नाही. असंमोह. आणि पदुत्थान हे योनिसो मनसिकारा. जेव्हा पण आपलं माइंड योग्य तऱ्हेने बघतं, योनिसो मनसिकार. मन आपलं योनिसो असतं, प्रॉपर असतं, योग्य पद्धतीने अटेन्शन देतं एखाद्या गोष्टीकडे, ऑब्जेक्टकडे. त्यावेळेस आपल्याला कळतं, की हे आपलं आपण त्या गोष्टीला व्यवस्थित बघतो, यथाभूत बघतो आणि तेव्हा आपल्याला कळतं, अच्छा आपल्यामध्ये
पैया उत्पन्न झाली आहे, जे आपण उत्पन्न आणि नष्ट जसे आहे तसे बघत आहे. तर 3 हे कुशल हेतू जे आहेत, अलोभ, अदोष, अमोह यांचं पदस्थान हे योनिसो मनसिकारच आहे. योनिसो मनसिकारच आहे. तेव्हा आपल्याला कळतं, की अलोभ, अदोष, अमोह चित्त उत्पन्न झालंय. असे हे शोभन चेतसिका लास्टचं जे आहे, पंये इंद्रिय आणि ह्या पूर्ण चेतसिका आपण आज अ, ह्या कुशल शोभन साधारण बघितल्या राइट साइडच्या येलो मधल्या, आधीच्या आपण त्या बघितल्या होत्या लेफ्ट साइडच्या. आणि काही एक्सरसाइजेस आहेत चित्त चेतसिका कॉम्बिनेशन. किती चित्त आहे ज्याच्यामध्ये फस्स चेतसिका जाते, किती चित्त आहे ज्याच्यामध्ये एकक गता चेतसिका आहे, सब्बत चित्त साधारण चेतसिका किती चित्तांमध्ये जातात, सगळ्या चित्तांमध्ये जातात ह्या सब्बचित्त साधारण चेतसिका. 7 ज्या आहेत चेतसिका त्या सगळ्या चित्तांमध्ये जातात, म्हणूनच त्यांचं नाव सब्बचित्त साधारण आहे. विचिकिच्छा चेतसिका किती टाईपच्या चित्तांमध्ये असतात ते आपण बघू शकतो. सद्धा चेतसिका किती चित्तांमध्ये, अदोष चेतसिका कोणत्या चित्तांमध्ये आणि किती चित्त आहेत ते, आणि किती चित्त हे विरती तय चेतसिका आहेत. तर हा एक चार्ट आहे. हा चार्ट पण मला मिळालेला आहे. त्याचं कॉपीराईट पण इथे लिहिलंय 2005 बाय अगन्याणी अँड CBS. तर बनते असतील ज्यांनी हा चार्ट ऑनलाईन सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलाय. खूप खूप थँक्यू त्यांच्यासाठी, की आपण हे बघू शकतो. इथे पण आपण बघू शकतो की विचिकिच्छा जी चेतसिका आहे ती फक्त मोहमूल विचिकिच्छा जी आहे त्याच्यामध्येच जाते. फक्त एक चित्तामध्ये विचिकिच्छा चेतसिका जाते. तर इथे हे चार्ट आहेत, आपण इथे बघू शकतो. म्हणून तसे प्रश्न पण आहेत. तुम्ही पण बघू शकता. जे प्रश्न आहेत त्यांना मॅच करून तुम्ही बघा. जसे दोष, इस्सा, मच्छर्य, कुकुच्च ही या चेतसिका फक्त दोष मूल 2 चित्त आहेत. 2 मनस्सचे त्याच्यामध्येच जातात. अशा प्रकारे. आणि अपमन्या, शोभन चेतसिका कोणत्या ह्याच्यात जातात, विरती कोणत्या ह्याच्यात जातात, पैया चेतसिका ह्या सगळ्या. तर चित्त चेतसिका कॉम्बिनेशन हे जे एक्सरसाइजेस म्हटले इथे आन्सरही दिले आहेत. इन ऑल चेतसिका, विचिकिच्छा इन वन चित्त, एक्सरसाइज हाऊ मेनी चित्त आर देअर. आन्सर आहे अदोष चेतसिका अपियर इन विच चित्त, हाऊ मेनी चित्त आर दे. महाकुशल रूपावचरा and लोकुत्तर चित्त, अदोष चेतसिका. All Mahakusala 24 and all of those which are above. And then how many chitta virati? So कामावचर and लोकुत्तर. विरती तय हे फक्त कामावचर मध्ये आहे आणि लोकुत्तर चित्त मध्ये आहे. चेतसिक परिच्छेदो इथे जस्ट आय वॉज जस्ट ट्राइंग टू गिव्ह एन एक्झाम्पल ओव्हर हिअर. सगळं तर आपण आता एवढ्या कमी वेळात नाही करू शकत. तर अय्य समान कोणत्या चित्तांमध्ये जातात, 14 अकुशल चेतसिका हे 12 चित्तामध्ये जातात आणि 25 शोभन चेतसिका हे शोभन चित्तामध्ये जातात. 59 किंवा 91 आपण कॅल्क्युलेट केले होते ते मागच्या क्लासमध्ये. आणि हे आणखी काही आन्सर्स आहेत. संपयोगन आहे, चित्त चेतसिक संपयोगन आहे, तुम्ही बघू शकता नंतर. आणि मेंटॅलिटीज अरायझिंग ऍट मोह चित्त किती आहेत जे मोह चित्ताशी जुडतात. तर 15 आहेत जे मोह म्हणजे अविद्याचे जे आहेत ते 15 चेतसिका आहेत जे मोह चित्तासोबत उद्धच्च असो किंवा विचिकिच्छा असो ते 16 असे नाम आहेत. मेंटॅलिटीज म्हटलं तर 16 नाम आहेत. तर बुद्ध आपल्याला सांगतात की काही पण जॉय नाही, प्रसन्नता नाही आहे क्रोध करण्यामध्ये, दोष चित्तामध्ये, आणि काही हॅपीनेस नाही, सुख नाही आहे जेव्हा आपण डाऊट मध्ये असतो, जेव्हा आपण दुविधामध्ये असतो, डाऊट मध्ये असतो, त्यावेळेस शंकामध्ये असतो, तेव्हा काही पण हॅपीनेस नाहीये. तर हे आपल्याला या चित्त चेतसिकाच्या बेसिसवर आपल्याला तथागत सांगतात, अगदी अल्टिमेट लेवलवर, परमार्थच्या लेवलवर. आणि इथे एक एक्झाम्पल महाकुशल चित्तचं घेतलं होतं. तुम्ही ते बघू शकता. काही प्रश्न असले तर तुम्ही मला विचारू शकता मेसेज करून. आणि म्हणून इथे आपण आता थांबूया. सगळ्यांना सगळे जे आपले ऑथर्स आहेत, सगळे भंते, भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका ज्यांनी एवढे एफर्ट्स घेऊन हे पुस्तकं लिहिलेले आहेत आणि
आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. आणि हे जे पुस्तकं जे आहेत, हे पण आपले आज हे आपल्याला शिकवत आहेत. तर म्हणून टीचर म्हणून हे सगळ्यांना मी नमन करते आणि सगळे जे आहेत आज जे ऐकत आहेत धम्म, अभिधम्म, चेतसिका, शोभन चेतसिका जे आपण केले आज 25 या कुशल कर्मानी सगळ्यांचं मंगल हो. सब्बे सत्ता सुखी तत्ता, सब्बे सत्ता सुखी तत्ता, सब्बे सत्ता सुखी तत्ता. आपण शेअर करू सगळ्या 31 प्लेन्समध्ये. निब्बानस् पच्चयो होन्तु, सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु, सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. साधु, साधु, साधु. साधु 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 साधु, साधु, साधु. साधु 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 नमो बुद्धाय. साधु 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 नमो बुद्धाय. साधु, साधु, साधु. कोणाला प्रश्न असतील तर ते हँड रेज करा प्लीज. निर्जराताई, तुम्ही सांगा. तुम्हाला नमो बुद्धाय ताई, खूप छान नमो बुद्धाय. सांगितलं आज. ताई, मला हे विचारायचं आहे की अटॅचमेंट आणि मेत्ता याच्यामध्ये मला थोडंसं सांगा ना. हं, मेत्ता आणि अटॅचमेंट. हं, हं. बरं. तर अटॅचमेंट म्हणजे लोभमूल चित्त, नाही का? 8 चित्त जे सगळ्यात आधी आपण बघितलेत. फर्स्ट एकदम 8 लोभमूल चित्त जे आहेत, ते आहेत अटॅचमेंटचे चित्त. ते सोमनस्य सहगतं, दिठ्ठिगत संपयुत संखारिकम एकं. मग असं करत करत उपेक्षा सहगतं, दिठ्ठिगत विपयुत ससंखारिकम एकं असे 8 चित्त आहेत लाईनमध्ये, म्हणजे ग्रेडेशन प्रमाणे. तर हे अटॅचमेंटचे चित्त आहेत. तर अटॅचमेंट कसे? तर एकतर रॉंग व्ह्यू, दिठ्ठी म्हटलं तर रॉंग व्ह्यू, आणि नाही, आणि जर दिठ्ठी नाही आहे, दिठ्ठीशी जुडले नाही आहेत, तर मग मान म्हणजे स्वतःशी जुडले आहेत. तर मग मान स्वतःशी जुडले आहेत, स्वतःच्यासाठी हेतू ठेवून जुडले आहेत, म्हणून त्यांना लोभ असं अकुशल हेतूमध्ये त्यांना मोडण्यात आलं आहे अटॅचमेंटच्या चित्तांना. जेव्हा आपण मेत्ता करतो, मेत्ता हे ब्रह्मविहार आहे. ब्रह्मविहार म्हटलं तर सगळ्या प्राणीमात्रांबद्दल समभाव आणि सगळे मंगल हो, सगळ्यांचं सगळे जे प्राणीमात्र आहेत, म्हणजे जे नामरूप आहेत, जेवढे लोकीय जे आहेत, जे लोकमध्ये आहेत, त्या सगळ्यांसाठी बिना पार्शियालिटीनी, कोणतं पण भेदभाव न करता सगळ्यांप्रती समभाव ठेवून त्यांच्याप्रती आपण मेत्ता देतो. म्हणजे लव्हिंग काइंडनेस म्हटलं आहे, फ्रेंडलीनेस म्हटलं आहे, मैत्री भावना म्हटलं आहे. तर आपण मैत्री म्हणजे फ्रेंडशिप, बरोबरीमध्ये आपण फ्रेंडशिप करतो, नाही का? सगळ्यांना आपण बरोबरीमध्ये जेव्हा असतो तर फ्रेंडशिप सगळ्यात उत्तम आहे. तर इथे आपण तथागतांचं जे कल्याण मित्तता मध्ये जे सांगितलेलं आहे ते बघू. म्हणजे कसं, की जेव्हा आपल्या सोबत संसारामध्ये वावरताना आपल्या संपर्कामध्ये जे येतात, स्पेशली एकत्र आपण जमा होतो एखाद्या ठिकाणी. आपण असं घेऊया की आपण चांगल्या ठिकाणी जमा आहे, कुशल कर्म करायलाच जमा आहे, विहारात आहे समजा, आणि तिथे आपण सगळे मिळून कुशल कर्म करत आहे. तरी पण थोडं असं होतं की काही जास्त वेळ तर आपण कुशल कर्मातच असतो, मन खूप प्रसन्न ठेवतो, पण कधी कुठे असं थोडं मागे पुढे होतं कोणासोबत, आणि मग आपल्या मनामध्ये ताबडतोब आपल्या स्वभावाप्रमाणे अ, तसे विचार जागतात, जे नाही जागायला पाहिजे, जे अकुशल आहेत. मग अशा वेळेस आपण मेत्ता भावना ही कंटिन्युअस आपल्या चित्तामध्ये ठेवली आहे का? सतीमध्ये आपण राहून समभावनेनी
जिथे जे आपल्याला आवडतात, जे आपल्याला नाही आवडत त्यांच्यासाठी पण किंवा जे जे आपल्यासोबत घडत आहे, असं असं घेऊया आपण. जे घडत आहे आपल्यासोबत, ज्या पण डायरेक्शननी, त्या डायरेक्शननी जे येत आहे आपल्याकडे, ते आपण अ, प्रेमाने रिसीव्ह करत आहे का? म्हणजे प्रती द्वेष न ठेवता, कोणत्या व्यक्तीप्रती पण नाही, कोणत्या स्थितीप्रती पण नाही, की अशी काय स्थिती आहे ही? अशी स्थिती अ, मला नाही आवडत. असा भाव न ठेवता मैत्रिणीच आपलं चित्त अ, फिरवायचं म्हणजे सगळ्यांप्रती. तर ह्याला जे म्हटलं आहे ते अलोभ चित्त आहे. अलोभ आणि अदोष पण आहे. अलोभ म्हणजे जे आपल्यासाठी काही चांगलं करत आहेत तिथे, तर त्यांच्याप्रती आसक्ती निर्माण करणं ते अटॅचमेंट आहे. जशी आई आपल्या मुलासाठी करते, ती अटॅचमेंट आहे. तर ते जनरली जर आपण तथागतांचा धम्म ऐकला नाहीये आणि आई आणि मुलाचं रिलेशनशिप आपण बघितलं, तर आपण जास्त करून आसक्तीनीच, अटॅचमेंटनीच व्यवहार करतो आपल्या मुलांसोबत. आसक्तीने जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला दुःख पण येतं. त्याचं रिझल्ट दुःख आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता त्यावेळेस, की दुःख विपाक लक्षण अकुशल कर्माचा आहे. म्हणजे अटॅचमेंटचा आहे, लोभचा आहे. पण जेव्हा आपण मैत्री भावनेने आपल्या मुलांसोबत राहतो आणि त्यांना पण काय म्हणायचं आहे ते ऐकतो आणि आपण पण आपलं पण शेअर करतो आणि त्यांना फ्री चॉईस देतो आणि आपलं काम जे डायरेक्शन द्यायचं आहे तेवढंच करतो. त्यांच्यावर सोडतो. कदाचित अशा वेळेस ते जास्तच चांगल्या तऱ्हेने काम करतात आणि त्याला आपण म्हणू शकतो, की हे मेत्ता भावना आहे, फ्रेंडलीनेस आहे. हे मी छोटं सिंपल एक्झाम्पल घेऊन समजवायचा प्रयत्न केला अटॅचमेंट आणि मेत्ता भावनेमध्ये. मेत्ता भावना खूप डीप एक्सप्लेनेशनसाठी आहे. म्हणून तथागत म्हणतात, की दोन्हीसाठी मेत्ता भावना. लोभसाठी पण आणि द्वेष. जे लोकं आपल्याला आवडत नाही, त्यांच्यासाठी पण मेत्ता भावना. द्वेष चित्त नाही उत्पन्न होऊ देणं. त्यांच्याबद्दल पण आपण एक्सेप्टन्स ठेवणं आणि द्वेष चित्त उत्पन्न नाही होऊ देणं त्यांच्यासाठी. तर ह्या दोन्ही पद्धतीने मैत्री. म्हणून तुमचा प्रश्न जो अटॅचमेंटचा होता, तो असा की लोभचित्त नाही. लोभचित्त नाही आणि आपलं म्हणून तथागतांनी आईचं उदाहरण पण दिलं आहे ना, मेत्ता करणीय मेत्ता सूक्तमध्ये. माता यथा नियं पुत्तं आयुषा एक पुत्तम अनुरखे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं. खूप कठीण आहे. पूर्ण भूतेषु, पूर्ण भावमध्ये असं चित्त भावना करणं एवंपी सब्ब भूतेषु सगळे सगळे जे भवमध्ये आहेत त्यांच्यासाठी असं चित्त उत्पन्न करणं इज हेच खूप कठीण काम आहे. पण हे चित्त डेव्हलप करणं म्हणजे एक सुख विपाकचा रस्ता आहे हा, जो आपल्याला निब्बाणाकडे सुखाच्या रस्त्याने नेतं. म्हणून हे ध्यान चित्त जे आहेत, हे मेत्ता भावनाचे पण ब्रह्मविहाराचे चित्त आहेत ना, मेत्ता भावनाचे. मेत्ता भावना अशी पण डेव्हलप होते, भावना पण होते आणि मेत्ता ही आपण क्षणोक्षणी अ, आपण आपल्या चित्तावर, चित्तानुपස්සना, लोभ, दोष या 2 गोष्टींवर वॉच ठेवून आपण मेत्ता चं चित्त डेव्हलप करू शकतो, हे पण आहे. तर विपස්සना करताना पण आणि एरवी पण आपण मेत्ताचं चित्त डेव्हलप करू शकतो. अ, तर ताई तुम्हाला थँक यू ताई. खूप छान. ताई. थँक यू, थँक यू ताई. अलका ताई, तुम्ही हात वर केला. थँक्यू ताई. नमो बुद्धाय जय भीम मॅडम. आजचं लेक्चर खूपच छान झालं. माझा असा प्रश्न आहे की 4 प्रकारचे भय सांगितले. हं. ते पुन्हा 4 प्रकारचे भय सांगा ना, मग लिहून ठेवायला बरं पडतं. बरं, बरं. तर एक आहे अत्तानु, आपला स्वतःमधला भय. स्वतःचा भय. एखादी गोष्ट करायच्यासाठी आपण भीतो, नाही का? भीती उत्पन्न होते. आपलीच भीती आपल्याला, की हे बरोबर आहे का? आपल्याला जेव्हा कळतं, की हे अकुशल कर्म आहे, तेव्हा आपण स्वतःशीच घाबरतो, की नाही, नाही मला असं नाही करायला पाहिजे. मग दुसरा आहे परानुभय, दुसऱ्यांपासून उत्पन्न झालेला भय. तर दुसऱ्यांपासून कसं आहे,
की होऊ शकतं आपले फॅमिली मेंबर्स असू शकतात किंवा कोणतं सोसायटी किंवा समाज किंवा अम, बाहेरून आलेली कोणती पण गोष्ट असू शकते. तर त्या गोष्टीपासून भय, की ते काय म्हणतील? असं वागल्याने, मी असं वागल्याने ते काय म्हणतील? दुसरे लोकं काय म्हणतील? तो भय. तिसरा आहे दंडचा भय. दंड म्हणजे अ, जे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे, जे कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं. म्हणजे राजाच्या वेळेस तर हा दंडभय होता आणि जेव्हा राजा होते ना सुरुवातीला, त्यावेळेस जास्त जो भय होता ना, तो चोरीचाच होता. कारण चोरी सगळ्यात जास्त प्रचलित होती त्यावेळेस. दुसरे जे होते तेवढे नव्हते, जेवढे चोरीचा भय होता. तर चोरीच्यामुळेच शिक्षा व्हायची, चोरी केल्याने. हे सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये. तर तर जे कॉन्स्टिट्यूशन असतं, जे त्या ग्रुपला चालवायसाठी जे नियम बांधलेले असतात, ऑलरेडी जे नियम बांधलेले असतात, त्या नियमांना तोडणे. तर ते आहे दंड. त्याचा त्याचा अ, विपाक कसा मिळतो? दंड मिळतं. राजाचा दंड मिळतो किंवा गव्हर्नमेंट जी आहे, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आपल्या इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याला त्याला आपण फॉलो नाही केलं, तर दंड मिळू शकतं कोर्टमधून. तर त्याला म्हटलं आहे दंडचा भय. तर त्यामुळे पण अकुशल कर्म नाही करत. पण चौथा जो भय आहे, तो फक्त तथागतांनी सांगितला आहे. हे 3 आहेत ते वरचे लोकीय म्हणू शकतो आपण गोष्टी. पण चौथा जो आहे, ती लोकुत्तर गोष्ट आहे. ती ही आहे की दुर्गतीचा भय. म्हणून तथागत जेव्हा कथा सांगायचे चित्त मृदू करायला, तेव्हा सगळं कथा म्हणजे सुख प्राप्त करणं शक्य आहे. सुख प्राप्त करणं, दुःखातून 2 रस्ते आहेत. एक आहे निब्बाणाचा रस्ता तर तथागतांनीच सांगितला पैयाचा. पण आणखी एक आहे, तुम्ही निब्बाणासाठी रेडी नसले, तर सुखचा पण रस्ता आहे, की तुम्ही संसारात असून जेवढा वेळ तुम्ही संसारात असणार, तेवढा वेळ तुम्ही सुखामध्ये कसे घालवणार? हा एक रस्ता आहे तथागतांनी सांगितलेला. तर तर काही हरकत नाही. आता एकदम निब्बाण आपल्या मनामध्ये येत नाहीये. कारण आपल्या जीवनाची आसक्ती इतकी आसक्ती असते आपल्याला. कोणी आपल्याला म्हटलं, की की आता तुम्ही आसक्ती सोडून द्या जगण्याची. तर हे शक्य आहे का? जगण्याची आसक्ती एवढी आहे, की हे आयुष्य पण दीर्घ आपण करायला पाहतो. आणि आणि दुसरी गोष्ट चला या जन्मात नाही, तर दुसऱ्या कोणत्या या भावामध्ये नाही, दुसऱ्या भावामध्ये उत्पन्न होणे, दुसऱ्या लोकात उत्पन्न होणे ही इच्छा. म्हणून तर कामराग, रूपराग, अरूपराग असं म्हटलंय ना ग्रेडेशनमध्ये. तर म्हणून ही जी जिवंत राहायची म्हणजे असण्याची जी आसक्ती आहे, ती इतकी जास्त आहे, की निब्बाण एकदम विचार येत नाही सगळ्यांच्या मनात. पण सुखचा विचार नक्की येतो. कारण कोणालाच दुःख नाही पाहिजे. दुःख कोणाला जर म्हटलं, की तुम्हाला दुःखी व्हायचं आहे का? तर कोणी नाही म्हणणार दुःखी व्हायचं आहे. सगळ्यांना सुख पाहिजे. तर तथागतांनी सुखचा पण रस्ता सांगितला. तथागतांनी सांगितलं, की तुम्ही कुशल कर्म करा. कुशल कर्माचं लक्षण हे आहे, की सुख विपाक मिळतो आणि ते काही ब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये काही. ते अनावज्जंग आहे. त्या वर्जित म्हणजे ते कुशल कर्म वर्जित करणाऱ्या गोष्टी नाही आहेत. तुम्ही करू शकता कुशल कर्म. घाबरू नका, कुशल कर्म करा. मा भाई भिक्कवे असं म्हटलंय. पुण्यं मा भाई. तर हे जे आहे चौथं, हा रस्ता तथागतांनी सांगितला तो आहे, ते भय आहे दुर्गती भय. म्हणजे दुर्गतीला जायचं भय. दुर्गतीमध्ये म्हणजे 4 अपायांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 4 अपाय नाही सांगितले आहेत. असुर नाही सांगितले त्याच्यामध्ये. असुर हे पेत विषयमध्येच मोजण्यात आलेले आहेत. तर 3 जे आहेत अपाय कोणते? निरय आणि तिरच्छान आणि पेत विषय हे 3 सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये नाही जाणे, दुर्गतीमध्ये नाही जाणे. कारण का दुर्गतीमध्ये नाही? कारण किती भयानक स्थिती आहे तिथे. तिथे काही पण करू शकत नाही.
असे कम्म करू शकत नाही जिथे पैया वाढेल. कारण पूर्ण अविद्येमध्ये आहेत तिथे आणि त्या त्या बंधनामधून, अविद्येच्या बंधनामधून निघायचा रस्ता कसा होईल? कारण ते ऑल टाईम दुःख भोगत आहेत. अ, दुःखामधून शक्य नाही. दुःख नाही, पण अकुशल कर्मामधून शक्य नाही अ, मार्ग मिळणं. अकुशल कर्मामधून मार्ग मिळणं शक्य नाही. तर अकुशल कर्मामधला विपाक भोगत आहेत तिथे, त्या 3 ठिकाणी आणि म्हणून हे दुर्गतीचा जो जो भय आहे, दुर्गती भय ते तथागतांनी सांगितलं आहे. हा लोकोत्तर रस्ता आहे. दुर्गती काढून टाकणे म्हणजे स्वतःपन्न मार्ग. दुर्गती भय जे आहे त्याच्यावर म्हणून याला मी असं समजते, की हे लोकोत्तरला जायचा मार्ग आहे. हा दुर्गती भयचा आणि असे हे 4 भय आपण समजायला पाहिजे. तर सगळ्यात कामाचा हा दुर्गती भय आहे. ते बाकीच्या भयापासून ऑटोमॅटिकली आपल्याला अ, दूर ठेवतं. संकोच करून ठेवतं बाकीच्या भयापासून. ही मेन गोष्ट आहे. म्हणून आपण बघतो की नाही, की अंगुलीमाल सारखे जे आहेत, ते थेर झालेत, अरहत्त झालेत. फक्त या एका गोष्टीने दुर्गती भयला तथागतांनी त्यांना काढलं तिथून, दुर्गतीमधून. बरं, अलकाताई? थँक यू मॅडम. खूप छान समजलं. बरं, बरं ताई. आणखी आता प्रश्न नसतील तर आपण इथे थांबू. आज आपण चेतसिक हे पूर्ण केलं आहे. तर पुढच्या क्लासमध्ये रूप आणि निब्बाण हे या 2 गोष्टी आहेत. तर आज आपण इथेच थांबू. आणि सगळ्यांना खूप खूप मंगल मैत्री आणि साधू, साधू, साधू. धन्यवाद. थँक्यू मॅडम. लॉर्ड्स मेहता. साधू साधू साधू. साधू साधू साधू, साधू, साधू. थँक यू. थँक यू. साधू मॅडम. थँक यू ताई. सगळ्यांना थँक यू. सगळ्यांना थँक यू.